सुनावाकडे बघून बघून आज खुश तो बहुत होगे तुम. काय सासूबाई, नाहीतर का टोमणे ऐकून ऐकून जिंदगी गेली अर्धी. टोमणे ऐकून ह्यांना काय म्हण गॅसवर 2 चिपट्या करायचं म्हणे, एवढी भाजी काय की कुकरं निघाल्यात म्हण, त्याच्यात वरण भात करायचं म्हण. माय हा मला तर त्या चुलीला फुकून फुकून फेफडं बाहेर येत होते ग माय. दमा होत होता खुकलून खुकलून म्हणायच्या. आणि ती डोळ्याच्या ऑपरेशन ती मोतीबिंदू तर का त्या चुलीच्या पायात झाला माय. रडून रडून त्या चुलीनं पार डोळ्याचं वाटोळ केली आमच्या. मासला आम्ही संसार केला, आवडाले मोठे बडवीत होतो माय चुलीवर. नाही तिथून जळण आणत होतो गोळा करून, नाही ती गौऱ्या थापत होतो. असा संसार केला हाय का ह्या सुनावाला. काय तर ह्यांना सगळं ऐकतं मिळालं तर सुद्धा खवाटणा झालंय. असं म्हणून सारखं टोमणे द्यायच्या. त्यांची लय आजचे दिन आल्यात आता सासावाचे बघा. त्यांनी लय खुश हुलय आता असं बघून. बरं झालं आता ह्यांना बी का जरा चुलीवर स्वयंपाक करतात, बरं झालं वाटत असेल आता. लय म्हणजे लय पोटात गोळा भारी येत असेल, लय भारी वाटत असेल बघून. आणि सुनला आता काय सांगू मा, गॅस संपला, कशी चूल फुकू, का करू, कुठून लाकडं आणू, कुठून का गौऱ्या आणू, कशी चूल राहते का राहते. अनुभव मग सासूला विचारून करा, तिने सगळं सांगते तुम्हाला. पेटू लागते, चूल कसं करायचं, कसं का नाही सगळं सांगते. हौसनं सांगते सासू. काळजीच करायचं नाही तुम्ही, करा तेवढं काम. आता नाही इलाज आहे, नाही इलाज को क्या इलाज, पोटाला तर लागतंय खायचं. चुलीवरचं जेवण लय भारी. 20 किलोमीटर जायची गरज नाही, घरातच करायचं चुलीवरचं बेट.